आदेश वेगळा, सांगणं वेगळं, उपदेश वेगळा आणि विनंती वेगळी. जाऊ नका तिकडं सांगितले, सांगतो ना रे जाऊ नकोस आदेश आहे. हे नका रे जाऊ उपदेश आहे. ऐका रे बाबांनो, पाय पडतो रे, विनंती करतो रे, शरण येतो रे, जाऊ नका. ही किती कोमल भाषा आहे. करे विनवनी सर्वाशी, काय विनंती केली. आयुष्य एके दिवशी जाणार आहे. तारुण्याच्या मधात मुसमुशीत असणाऱ्या मानवा, आयुष्य ब्रह्मदेवाला लिहिता आलं नाही ते एके दिवशी मरणारेस. डोळे झाकून राहू नको. एक ना एक दिवस मालकाची चिठ्ठी येईल, त्या दिवशी हे घर सोडावं लागेल. म्हणून तुला विनंती करतोय. असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला आपलं कीर्तन. विढाला सरका पुढे पुढे माणसं पेटीवाले इकडे पेटी ठेवाई. समोरून आता माणसाने भीत घातली. इकडे कसं जातं बाकीच्या लोकांना. सरका पुढे सरका. हे बी काय कीर्तन करायलाच गुत घेतलंय का तुम्हाला? बसवायचं पण कसं सांगायचं. पुढे आता पुढे येऊ नका. असं इथून या ना, इकून जागा का लोकांना यायला. ज्यांना पाय आहेत ते उठा. मी काय मतदान मागायला नाही आलो तुम्हाला. इकडे इकडेच काय बसतात. किती जागा होती इकून काय खुशी येऊ लागल्या. एके दिवशी भरतात. तत्पूर्वी मोठ्या अट्टहासाने श्रद्धेने असीम प्रयत्नाने चालत असलेला प्रथम पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम वैकुंठवासी स्वर्गीय कैलासवासी धोंड्याबाई भीमाजी साबळे या मातोश्री विश्वात्म्यात विलीन झाल्या. प्रत्येकाला एके दिवशी मरायचंय. आपण अशा मरक्या शरीराची संगती केली ते एके दिवशी ठेवून जावं लागतंय. भला बंगल्यात राहणारा असेल, तो बंगला सोन्याचा असेल, सोन्याच्या याच्या करता वापरलाय. 7 लोकांना होते सोन्याची घर. चांदीचा असेल, तांब्याचा असेल, पितळाचा असेल, विटा मातीचा असेल, रुपयाचं सारवण केलेलं असेल, अन्यथा बस स्टँडवर झोपणारा असेल. पण आयुष्य एके दिवशी जाणार आहे. मृत्यू मात्र अटळे अटळे. सोन्याच्या ताटात जेवणारा असेल, पंत्राळीवर जेवणारा असेल, भीक मागून खाणारा असेल, पण एके दिवशी मरायचे. गुंठाभर जमीन नसेल, 50 एकर असेल, 1000 एकर जमीन असेल, ते त्या जमिनीमुळे फुगला असेल, पण तुला पण एके दिवशी फुटायचे. विठाला विठाला त्या अनुषंगाने विश्वात विलीन झालेल्या धोंड्याबाई भीमाजी साबळे यांच्या श्राद्धाचा आज पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे आयोजक नाव नाही पाठीमागे टाकले. बर, आसारामजी आणि नानाश्री साबळे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. त्या दोघांनाही धन्यवाद. पाठीमागे उभी असणारी गुणीजन मंडळी, गावातली असतील, परिसरातली पंचक्रोशीतली सर्व गुणीजन मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद, मृदंगाचार्यांना धन्यवाद, कॅमेऱ्यावाल्यांना धन्यवाद. गावातील आदरणीय सन्माननीय हरिभक्तीपरायण महाराज गावातलेच आहेत, महाराजांना सुद्धा प्रणाम. आणि पंचक्रोशीतून स्वतःचं डिझेल पेट्रोल जाळून आलेला श्रोता वर्ग, तुम्हाला सुद्धा प्रणाम. विठाला प्रत्येक जण एके दिवशी जाणार. एक जणानं सांगितलं, महाराज आयुष्य लिहिता येत नाही, त्या माणसाला मरण कसं काय? मी म्हणलं मेल्याचं निमित्त होतं. कसं असतं? जीव गेल्याचं निमित्त होतं, जात ते पेटीत आहेत बाकीचे लोक. नाही म्हणे महाराज, एखादा जर वशिला असला दांडगा तर
महाराजांचं वाक्य वशिला फशिला काही सांगू नकोस. ज्या दिवशी जन्म झालाय का त्याच दिवशी काळ तुझी वाट पाहतोय. म्हणे ते बाळा जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. ज्या दिवशी जन्म झालाय त्या दिवसापासून काळ त्याला ढोसणे आणतोय. अमक्या दिवशी तुझं मरण आहे वर का हिशोबात राह. याच्या पलीकडचं जर टोक सांगायचं झालं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं वाक्य सांगायचं झालं तर जन्माला आल्यावर काळ वाट पाहती नवलाची गोष्ट नाही. असे काही बाळ येत की मेलेली जन्माला येते. म्हणजे माईच्या पोटात सुद्धा काळ घालू शकतो इतका काळ रगील आहे. काळासारखा रगील कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. हे सुंदरस शरीर त्याला सांभाळण्यासाठी दिले. त्या तहसीलदारांनी शेकर जमीन विकत घेतली. आमच्या इकडं होता. इकडं कशा विकू महसूलच्या लोकांनी सहाय्य केले की पैसे भेटत असतील काय. वाळूचे टिपर धर काही धर आमक धर तमक धर. ही शेकर जमीन घेतली तहसीलदाराने. मला वाटतं त्याला अशी उघडी उघडी घेता येत नाही याचे त्याचे नाव करते. आमचं गाव सासरवाडीने आमच्या गावात घेतली जमीन चांगली मोरंडी होती. ही शेकर मध्ये केळीच लावल्या. त्याला कुठे लावता येतात त्याला कुठे आऊत आणता येतं. तहसीलदार माणूस बटईन दिल्या आमच्या शेजाऱ्याला. काय केळीचा फळ आलाय. एक एक घड 55-55 किलोचा पडला. पडत असतो म्हणजे तुम्ही नंतर पुन्हा मला येड्यात काढू नका. गिरगावकरी इचकल्यावानी बोलायला ओरिजिनल शेतकरी. 45, 50, 55 किलोचा घड पडलाय. काय केळीचा थाट आहे, काय वैभव आहे, काय फळ आहे केळीचा. तहसीलदाराच्या बायकोचं भाऊ आलं. टेम्पो आणला आणि 5-25 घड कापले. पाडाला आलेले. शेतकऱ्याला कोणतरी सांगितलं होतं तुमचं केळी कापायला कोणतरी घड. ते घरूनच काटाची काठी घेऊन आलं आणि तहसीलदाराच्या मेहण्याला पाठ फुटूस तर जप केलं. ते म्हणला मला मारलंस तुला माहिती मी कोण आहे. या जमिनीच्या मालकाच्या मालकिनीचा सख्खा भाऊ आहे. तहसीलदार साहेबाच्या बायकोचा सख्खा भाऊ आहे. ते म्हणला तहसीलदाराचा बाप बी जरी असलाच तरी हरकत नाही पण पठ्ठ्याच्या किळी अर्ध्या येतात. रात्र बेरात्र विचू काढा कसल्याही प्रकारचा संबंध न ठेवता जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस मी पाचा पाणी घातलंय. सुबल्या केळी कापतोस 50 घड कापलेस. लाज वाटत नाही तुला. अरे ते म्हणला माझ्या सख्या मेवण्याच्या नावानं जमीन आहे. जमीन असू दे पण सांभाळायला मला दिली. वाल कोणाला दिली. बटाईदाराला शेतकऱ्याला दिली. एक जण म्हणला शरीर लय सुंदर आहे पण कोणाला सांभाळायला दिलं.
राजाला जमीन वाहायला दिली त्या मालावर त्याचा हक्क आहे. तसं हे शरीर 5 लोकांकडून उष्ण आणलं सांभाळायला यमाला दिले. देह हे काळाचे, महाराज ह्या देहावर काळाचा ताबा आहे. काळ किती रगिले सांगू. काळानं सांभाळायला घेतलं त्या दिवशी सुंदर होत, त्याला कोणी बी कडेवर घेत होत, गोंडच दिसत होत. काळानं त्याचं लालन पालन केलं. पण एक न एक दिवस काळ दात पडे का होत नाही, पण इचकून घेते ते त्याच्या स्वाधीन, त्याच्या प्रति आठवण ठरलेले. काही माणसं म्हणतात आमच्याकडे भरपूर पैसे आहेत, यमाला पैसे दिलेत नाही जमायचं का. गोळ्या उडाल्यात का म्हणलं तुझ्या. त्याजवळ पैसे असून असून किती असणार आहेत. नाही म्हणलं पैसे असून मी परिसरातला राजा आहे. येडपटा, तुला कोण्या दिवशी बटन दाबून मारायचे ज्याच्या हातात आहे त्याला इंद्र म्हणतात. 33 कोटी देवाचा राजा. किती मोठ्या माणसांना जावं लागतं पुढे बघा. इंद्राची जयंती नावाची मुलगी, बाकीचा ग्रामपंचायतचा सदस्य, सोसायटीचा मेंबर, सोसायटीचा चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, संत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती हे बटन दाबून, मी पण आलो त्याच्यात, हे बटन दाबून कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला यम म्हणतात. आणि यमाच्या फॉर्मवर इंद्राची सही असल्याशिवाय यमाची टप्पर नाही माणसं मारायची. तो 33 कोटी देवाचा राजा इंद्र, त्याला जयंती नावाची मुलगी, जयंत नावाचा पुत्र, शची नावाची पत्नी. ही जयंती शुहल नावाच्या दीपात दिलती. दीपा 7 आहे. आपण ज्या दीपात राहतो त्याला जम्बूदीप म्हणतात. कौचदीप, शाल्वदीप, पलवंगदीप, शुहलदीप. त्या शुहल दीपामध्ये जयंतीचं वास्तव्य. तिथे पद्मिनी नावाच्या स्त्रिया राहतात असं पुराण सांगते. मी म्हणतोय म्हणून ऐकायचं नाही. आणि एके दिवशी यमाने जयंतीच्या पतीला एक मृत्यूचं पत्र दिलं. सन्माननीय, आदरणीय, माननीय 33 कोटी देवांचे राजे इंद्र, त्यांचे तुम्ही जावई आहात. मी कालदंड त्यांचा सेवक आहे. माणसाला मारतो त्याला कालदंड म्हणतात. जगा काळ काय, यम काय म्हणत नाही, जगा काळ कालदंड. यमाचे 23 प्रकार सांगितले. मग हा कालदंड मी आहे, हे मृत्यूचं पत्र आहे. त्याने विचारलं कशाला, कोणाच आहे. तुमच्या पत्नीच आहे. आणि परवाला तुमची जयंती नावाची पत्नी परवाला दुपारी मरणार. हसलं गालातली गालात, ज्याचे आयुष्य नव्हे लेखा सांगतोय. गालातली गालात हसलं. कालदंडाने विचारलं महाराज हसलात का. अरे माझ्या सासऱ्याच्या भाकरीवर जगतोस आणि ज्याची भाकरी खातोस त्याची पोरगी मारतोस. माफी असावी म्हणले मालक. मी फक्त तुम्हाला सूचना केली. झेरॉक्स काढली एक तुमच्याकडे राहते, ओरिजिनल माझ्याजवळ ठेवतो. परत दिवशी दुपारी 12 वाजता तुमची बायको मारणार हे लक्षात ठेवा मात्र. लगेच पत्र अमरपुरीत गेलं. ज्याचे आयुष्य नव्हे लेखा सांगतो प्रत्येकाला मारायचं. अमरपुरीत पत्र गेल्याच्या नंतर कालदंडाने एक सेवक पाठविला. तो सेवक तो पत्र घेऊन गेला. आदरणीय इंद्राला प्रणाम केला. प्रणाम देवेंद्र. वरचा सांगायला गैरसमज करून घेऊ नका. वरचा अमरपुरीतला. प्रणाम देवेंद्र. काय आदेश, काय काम आहे. पत्र आहे माझे. कसला पत्र रे. उद्या दुपारी ठीक 12 वाजता. एक रात्र तर निघून गेली. परवाची गोष्ट आता उद्या. उद्या दुपारी ठीक 12 वाजता तुमची जयंती नावाची कन्या मरणार.
यमाची मायवेली म्हणली माझ्या मुलीला मारण्याची. कोण आहे कालदंड सध्या पदावर? अमुक अमुक व्यक्ती. बोलून घ्या त्याला. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास परमहंस सर्वांची मीटिंग एकत्रित झाली कालदंडाला. प्रणाम राजन. काय म्हणे उद्या दुपारी तू माझी मुलगी मारणार? होय म्हणे मी मारणार. लाज वाटत नाही तुला? ते म्हणला मला लाज वाटण्याचं काय संबंध आहे? तुम्ही मारा म्हणले मारतो का मी? सही कोण करतोय मृत्यूच्या फारमवर? मी. मग माझ्या मुलीच्या मृत्यूसाठी मी सही कसा करीन? कोणाची येता कसा? देवेंद्र तुमची सही कुठल्याही पाण्याने होत नाही. त्या शाहीसाठी भोगावती नावाच्या गंगेचं पाणी लागतंय आणि त्या गंगेच्या पाण्यापासून तयार केलेली शाही ही फक्त तुम्हीच वापरता. आणि तुमच्या मुलीच्या नावापुढं वार काळ वेळ तिथी मिती हे सगळं वर्ष पक्षबंध हे पूर्ण टोटल बघितल्याच्या नंतर तुम्ही स्वाक्षरी मारली. आता हे तुमचं काम आहे ना. मी थोडं मानतो तुमच्या मुलीला. इंद्राच्या लक्षात आलं काम चुकलं राजा. एक काम कर, तुला माहिती ना मी इंद्र आहे. मग माझ्या मुलीचा कागद 100-200 वर्ष खाली घाल. खाली घाल 100-200 वर्ष. ते म्हणला राजे साहेब कागद 100-200 नाही मी 500 वर्ष खाली घातला असता. पण कागद सगळ्या देवानं आधी पाहिलाय. आता लपिता येत नाही. ज्या वेळेला शरकरणी वस्तू होत असती विषय होत असतो त्यावेळेला सर्वत्र देवतेमध्ये आता चर्चा झाली. इंद्राची मुलगी उद्या दुपारा मारणार आणि मी जर नाही मारली तर याच्यानंतर मला पद सांभाळणं इतकं सोपं होणार नाही. कोणी म्हणणार माझी आजी मारू नकोस, कोणी म्हणणार माझी मेवणी मारू नकोस, कोणी म्हणणार माझा साडू मारू नकोस, कोणी म्हणणार माझे वडील मारू नकोस, कोणी म्हणणार माझा भाऊ मारू नकोस. आमच्या कामाला किंमत काय? आपला राजीनामा द्या. इंद्र म्हणला 12:30 मारायची का 12ला? 11लाच मार. कर तुला काय करायचं ते. पत्र परत आलं. जयंतीच्या मालकाच्या हातात पत्र पडलं. चेहरा बारीक होता. तिने जेवायला ताट लावलं. तिला अजून माहितच नाही आपण उद्या मारणार. मालकाला विचारलं मालक जेवायची वेळ होऊन गेली तरी तुम्ही जेवायला वाढा असं काही म्हणत नाही. जयंती आज तू वाढणारेस मला शेवटचं जेवण आहे. असं का? असं का म्हणता? कागद वाचतेस? कालदंडाचं मृत्यूचं पत्र उद्या दुपारी 12 वाजता तुला मारायचे. बर हे पत्र माझ्या बाबांकडे पाठवा ना. तुझ्या बाबाची सही आहे पुढं. त्याच बापानं सांगितलं उद्या फोक म्हणून. मालक एक काम करा. माझ्या बाबाचं ऐकत नाही ना. मग हे पत्र माझ्या आईकडे पाठवा. आता तिची आई कुठे होती माहितीये? इंद्राची पत्नी शची ही मृत्यू लोकामध्ये राधेचा अवतार घेऊन राहत होती. राधा कोण आहे? तर इंद्राची पत्नी शची आहे. ती सध्या मृत्यू लोकात गोकुळात आहे माझी आई. आणि हे मृत्यूचं पत्र माझ्या आईकडे पाठवा. प्रत्येकाला जायचे. एक सुमिध्य नावाचा सेवक होता. शोहलदीपामध्ये इंद्राच्या जावयाचा सेवक आहे. त्याला सुमिध्य म्हणतात. आणि हा सुमिध्य नावाच्या सेवकाकडे ते पत्र दिलं. त्यानं ब्रह्मदेवाचा हंस बसायला घेतला. त्याचा आणि ब्रह्मदेवाचं टिपण होतं. चांगला मित्रपणा होता त्यांचा. आणि ब्रह्मदेवाच्या हंसावर बसून हा सुमिध्य नावाचा जयंतीच्या मालकाचा सेवक मृत्यू लोकामध्ये गोकुळ नावाचं क्षेत्र आणि त्या पवित्र ठिकाणी खाली आलेला आहे. तिथं बरसाना वगैरे असे सगळे जे गाव आहेत वृंदावन तिथे सगळं शोध घेतला. राधाई साहेब कुठे आहेत? आमच्या ठिकाणी. सेवकाकडे निरोप दिला. राधा राणीला सांगावं गोपीला सांगावं तुमच्या जावयाचा नोकर आलाय. काय आनंद बायकांना. लेकीच्या घरचं कोणी आलं की या सुविधे बसा.
बसा बसले सुमित्रे खाली. बाई प्रसन्न होत्या, पण सुमित्याचा चेहरा मात्र नाराज होता. विचार, सुमित, माझ्या ताईची तब्येत छान आहे? होय साहेब, अगदी ठणठणीत आहे. मग तुम्ही नाराज कशा करता? तब्येत ठणठणीत आहे आई साहेब, पण उद्या दुपारी 12 वाजता तुमची ताई जाणार. सुमित, एक काम करा ना, हे पत्र जे आहे ना, माझ्या मालकानं सही केल्याशिवाय यम कोणाला मारू शकत नाही. हे तात्काळ पत्र अमरपुरीमध्ये पाठवा. तिथून वापस आले म्हणजे म्हणून तुमच्याकडे. राधेनं सांगितलं जिथं माझे मालक मृत्यू टाळू शकत नाही. बसा जागच्या जागेवर बसा, दर्शन आपण नंतर घेऊ. बसा. विठाला विठाला महाराज, त्या सुमित्यानं सांगितलं, यम फक्त तुमच्या मालकाचं ऐकतोय. तुमच्या मालकानं जे सांगितलं ते यम करतोय, पण तुमच्या मालकाला सांगणारा विटेवरचा बाप आहे. विटेवरचा बाप कोणाला आदेश देतो? इंद्राला. आणि इंद्र कोणाला आदेश देतो? यमाला. मग यमाकड आणि इंद्राकड जाचच कशाला? तुमच्या मालकाचं फक्त यम ऐकतोय, पण विश्वासवर ज्याचा ताबा आहे त्याला विटेवरचा बाप म्हणतात, आणि तो जगाचा बाप विटेवरचा तुमचा ऐकतोय. म्हणून हे सरळ शिफारस पत्र तुम्ही आता मृत्यूचं पत्र, तुमचं शिफारस पत्र त्याला लावून आवड ज्याला ऐकत त्याला म्हणू दिलं पाहिजे. जगवून फोन नव्हता का? विरोधात नाही बोलायचं. विठाला विठाला मालकाकडे हे पत्र पाठवा. विषय मृत्यूचाच आहे. राधेनं सुमित्याला सांगितलं, सुमित्याजी, मला विटेवरच्या मालकाकडं पत्र पाठवायची गरज नाही. आज निरोप गेला की तेच येते. 6 बायकांनी जगाचा बाप जिंकला. 6 तुमच्या 6 जन्म आल्या. विश्वाच्या मालकाला 6 जणीनं इतकं जिंकलो की या 6 जणीसाठी विटेवरचा बाप वेडा झाला. वेडा. त्याच्यातले दोघीची नाव सांगतो. एक राधा आणि एक मीरा. 4 घरी गेल्यावर पाहतो गजा एकुणीकीच्या सुनायला लावून देतात. हे काम उरफाटी करण्यापेक्षा ह्या कोण 4 होत्या त्या लक्षात ठेवा. त्या सक्रातीचा संदेशच तुम्हाला तो. विठाला काय केलं या दोघीनं? आयुष्यभराच्या विश्वाच्या मालकाच्या कृपेने प्राप्त झालेला गोड वायू, त्या वायूनं घेतलेला ज्ञात जगाच्या मालकाचं नाव घेत होता. जन्मभराच्या श्वासायित के मोजिले मी दान, बाई मी विकत घेतला श्याम. मोजिले मी दान, बाई मी विकत घेतला श्याम. नामाच्या बळावर, भक्तीच्या बळावर या 6 जणींनी जगाच्या मालकाला आपलंच केलं. राधा तर टोक महाराज, त्याच्यातलं टोक राधा. तुम्ही माझ्या विटेवरच्या मालकानं पायापाशी ठेवली, मग सर्वस्वे करुणी सेवा. अभिमान सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. सेवा केली लक्ष्मीनं,
अभिमान जाळून टाकला आणि तरी पण त्या लक्ष्मीला फक्त पायाची सेवा करायचंच योग मिळाला. राधा कुठे बसली माहितीये? जन्म जंगयन सकल सुधेश रश भास्कर किरण जयाना अधिष्ठिता भवना मनिष्ठयो जन्मर जन्माहिते जन्मर जन्माहिते जन्मर जन्माहिते. हे काय गांजे वाढणार थोडं. कोणाला श्रीमंत कोणाला भिकारी करायचं, जिच्या हातात तिला लक्ष्मी म्हणतात, ती पायापाशी ठुली. पण नामाच्या साधनेनं ब्रह्मांडाच्या मालकाला आपलंच केलंय. त्या गोपीनं मात्र जगाच्या मालकाची मांडी जिंकली. मांडी आदेश दिला, प्रभू यावं. भगवान विठेच्या खाली